उंच इमारतींना लागलेली आग विझवणं अग्निशामक दलासाठी नेहमीच आव्हानात्मक असतं. त्यावर तंत्रशुद्ध अभ्यास करून गोकुळ शिरगाव इथल्या फायरफ्लाय फायर पंप्स या कंपनीनं नवं तंत्रज्ञान विकसित केलंय. हे यंत्र तब्बल 300 मीटर म्हणजेच 100 मजली उंच इमारतीच्या आगीपर्यंत सहज पोहोचू शकतं. कमी पाण्यात लवकर आग विझवण्यासाठी बनवलेल्या कॅफ्स या तंत्राचं पोलीस मुख्यालयातील गृहसंकुलाच्या इमारतीत प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं. लाईन बाजार इथल्या पोलीस मुख्यालयात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी टोलेजंग निवासी इमारत उभारण्यात आली आहे. ही इमारत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात उंच इमारत आहे. त्यामुळे गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील फायरफ्लाय कंपनीनं विकसित केलेल्या आग विझवणाऱ्या कॉम्प्रेस एअर फोम यंत्रणेचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण कल्याण महामंडळामार्फत बांधलेल्या या इमारतीचं नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या उंच इमारतीमध्ये दुर्दैवानं आगीची घटना घडल्यास ती विझवण्याची यंत्रणा अग्निशमन विभागाकडे उपलब्ध नाही. त्यावर अभ्यास करून गोकुळ शिरगाव इथल्या फायरफ्लाय कंपनीनं कॉम्प्रेस एअर फोम ही यंत्रणा उपलब्ध केली आहे. एखाद्या उंच इमारतीवर आग लागली तर तिथपर्यंत पोचणं अग्निशमन दलाला शक्य होत नाही. अशा वेळी या यंत्रणेचा वापर करून आग विझवता येते, त्याची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली. यावेळी गृह पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, दर्शन माळी, शिरीष माळी यांच्यासह पोलीस आणि अग्निशमन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.